चतुर्थ अध्याय. श्री गणेशाय नमो. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन सोडून अवघा क्षीण नामस्मरण करावा. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायांच्या अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्व इच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. त्याचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी त्याच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी धरती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी घेऊन आपण सहज आले त्या घरी. कैसा आहे त्याची भक्ती, नित्य पाहिली परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाच्या सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाविती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ झाली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरून. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संतारे. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुरी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले. मायामुळे पसारा ते फसले, ऐसे आले किती एक. सर्वाशी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. फक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती. दृढचरणी त्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुंटील त्याचे शास्त्रे घेऊन, नास्तिक मत प्रतीक तत्काळ योग्य शासन करताती. महिमा वाढला विशेष, किती करू लागले द्वेष. कुणा एक समयास वर्तमान घडले पे. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसुनी म्हणती जनासी, ढोंगियाच्या नादी लागिला. हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगे. साधू लक्षण त्याच्या अंगी कोणतेही वसत असे. काय तुम्हा वेळ लागले बदिता ढोंग्याची पाहुले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही. तेथे तयासी दिले समर्थांनी अंतरी जाणले. तेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा काय नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथून उठुरी चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे त्या तिन्ही मूर्ती बैसिल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुल्या चित्ती चमत्कार घडती करू आता. दर्शनेच्छुक जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांची मंगलनाम गर्जिती वाची. हेतू पुरवावे बनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती, नाही भीती तयाची. कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती, चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुके पाहती, मना माझे आश्चर्य करीती. एक क्षण तटस्थ होती, वैरभाव विसरून. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे ती की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच्छ बेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. पोळणी जनांची गर्दी, तेथून सेवेकरी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे रीत. संन्यासी झाले बरी झुरत, व्याकुळ होते भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श केला नाही अनोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथून उठले. दोघेही संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी, अन्योदक वर्ज असे. जे पातले करू छळा त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले येतीवरी. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती तैची मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला त्यांची विचित्र. श्रीपाद श्री वल्लभ भक्ती, कलियुगे वाढील निश्चिती. त्याचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा सबत्त, सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण वस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.